नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वयाच्या 40व्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर जर मला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची असेल तर माझ्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत मार्केटमध्ये आणि त्या पर्यायांमध्ये आपल्यासाठी बेस्ट कुठला आहे, म्हणजे त्या पर्यायांमध्ये काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूयात की आता जर वय 40 वर्ष असेल किंवा 35 असेल तर आपल्याकडे कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर सुरुवातीला ऑप्शन आहे फिक्स्ड डिपॉझिट, जो आपल्याला सगळ्यांना कॉमनली माहिती आहे तो. त्यानंतर आहे पेन्शन प्लॅन, जे आपल्याला रेग्युलरली आपल्या मोबाईल्सवरती किंवा इतर ठिकाणी आपल्याला रिटायरमेंट प्लॅन, पेन्शन प्लॅन अशा प्रकारच्या ॲड्स आपल्याला पाहायला मिळतात. तो एक प्लॅन आपल्यासाठी असू शकतो. त्यानंतर आहे म्युच्युअल फंड, त्यानंतर आहे PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, त्यानंतर आहे गोल्ड आणि त्यानंतर आहे सेव्हिंग अकाउंट. हे ऑप्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे आहे FD, म्हणजे ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो. तर तो फिक्स्ड डिपॉझिटचा ऑप्शन. आता या ऑप्शनमध्ये काय होतं तर आपल्याला सेफ्टी मिळते, म्हणजे हा ऑप्शन्स खूप चांगला आहे. ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो एखाद्या बँकेमध्ये, जी नॅशनलाइज बँक असेल तर खूपच चांगलं, ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपल्याला काय त्याच्या बदल्यामध्ये काय मिळतं तर सेफ्टी मिळते, आपल्या पैशांना काहीही होत नाही. आता यामधून आपल्याला तोटे काय होतात तर सगळ्यात पहिला तोटा म्हणजे लिक्विडिटी. ज्या दिवशी बँक बंद असेल त्या दिवशी जर आपल्याला पैशांची गरज असेल तर आपण पैसे लार्ज अमाऊंटमध्ये काढू शकत नाही, म्हणजे ATMमध्ये लिमिट असतं ना की तेवढे अमाऊंट आपण विड्रॉ करू शकतो. पण आपल्याला जर खूप मोठी अमाऊंट विड्रॉ करायची असेल तर ती लिक्विडिटी त्याच्यामध्ये नाही, आपल्याला चेक द्यावा लागतो आणि चेक नंतर तो जेव्हा क्लिअर होईल तेव्हा ती अमाऊंट मिळते. आणि यामध्ये सुद्धा आता डिजिटलायझेशन एवढं झालेलं आहे की बऱ्याच लोकांच्या आहेत ना साईन मिसमॅच होतात, त्यामुळे बरेच चेक बाउन्ससुद्धा होतात. तर ही लिक्विडिटी नाही. त्यानंतर रिटर्न्स, म्हणजे जे आपल्याला इंटरेस्ट मिळतो तो खूप कमी असतो. म्हणजे जर आत्ताची करंट सिच्युएशन जर आपण पाहिली तर 7% आपल्याला किंवा 7.5% आपल्याला इंटरेस्ट मिळतो. हा इंटरेस्ट पुढच्या 5 वर्षासाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे जर आज मी बँकेत गेलो आणि मी माझी FD केली तर मला 7.5% रिटर्न किंवा इंटरेस्ट मला ते देतील. पण 5 वर्षानंतर जेव्हा मी रिन्यू करायला जाईल तर मे बी 7.5वरनं तो 7वरती येऊ शकतो किंवा 6.5वरती येऊ शकतो. आणि जर मी 15-20 वर्षासाठी FDचा विचार करत असेल तर ते ऑप्शन्सच मार्केटमध्ये अवेलेबल नाही. FD फक्त 5 वर्षासाठी करता येते. त्यानंतर आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशनला बीट करत नाही. जसं जसं वर्ष वाढत जातं रुपयाची किंमत कमी कमी होत जाते. 10 वर्षापूर्वी 10,000 रुपयाला खूप व्हॅल्यू होती, पण आता जर आपण पाहिलं तर 10,000 रुपयाला तेवढी व्हॅल्यू नाही. म्हणजे आपल्याला जे रिटर्न्स किंवा मॅच्युरिटीनंतर जी मिळणारी अमाऊंट आहे ती 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी झालेली असते. त्यामुळे आपल्याला इन्फ्लेशनला FDमुळे बीट करता येत. आता त्यानंतरचा टाईप आहे पेन्शन प्लॅन. याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी असते आणि गॅरंटेड पेन्शन मिळते. जी आपण रक्कम किंवा ज्या पेन्शनच्या अमाऊंटसाठी आपण तो प्लॅन घेतो किंवा ती इन्व्हेस्टमेंट करतो, जर तुम्ही NPS घेताय किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्या रिटायरमेंट प्लॅनमध्ये किंवा एखाद्या कंपनीच्या किंवा एखाद्या बँकेच्या प्लॅनमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत, पेन्शन मिळणार, पण त्यासाठी तुम्हाला एवढे अमाऊंट पेड करावे लागणार. आता हे झाले फायदे. आता मी तोटे सांगतो. यामध्ये लिक्विडिटी असते का? नाही. म्हणजे जर मला ती पेन्शन प्लॅनमध्ये जी अमाऊंट मी सुरू केलेली आहे 10 वर्षाचा 15 वर्षाचा मी जो PPT घेतलेला आहे, यामध्ये जेव्हा मी 7व्या वर्षी 8व्या वर्षी असेल त्यावेळेस जर मी ठरवलं की मला आता हे नाही कंटिन्यू करायचं, मला माझे पैसे परत पाहिजे, तर ती लिक्विडिटी त्यामध्ये नसते किंवा जी सरेंडर व्हॅल्यू जी आहे ती खूप कमी असते. म्हणजे जेवढे आपण पैसे भरलेत त्याच्यापेक्षाही कमी पैसे आपल्याला मिळतात जर आपण ती पॉलिसी किंवा ते प्लॅन्स बंद केले तर. त्यानंतर तुम्हाला रिटर्न्स जे आहेत ते ॲज कम्पेअर खूप कमी मिळतात. त्यानंतर इन्फ्लेशनला बीट करतात का? नाही, कारण की आपण पेन्शन प्लॅन घेतो आहे आज आणि आपल्याला मिळणारी रक्कम असते 25 लाख, 30 लाख, 40 लाख एवढीच. रिटायरमेंट प्लॅन घेतो आहे आणि 30 वर्षानंतर 40 लाख, 50 लाखाला व्हॅल्यू काय असणार आहे तर काहीच नाही. तर इथे सुद्धा इन्फ्लेशनला बीट होत नाही आणि लिक्विडिटी याच्यामध्ये सुद्धा नसते. म्हणजेच काय तर एखादी इमर्जन्सी आली आणि मला जर पैसे पाहिजेत, माझेच पैसे जर मला परत पाहिजेत, तरीसुद्धा आपल्याला खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतात आणि त्यानंतर आपल्याला सरेंडर व्हॅल्यू मिळते, ना की माझी ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळते. आता नंतर येऊयात आपण म्युच्युअल फंड्सवरती. आता म्युच्युअल फंडमध्ये सेफ्टी आहे का तर मी म्हणेल आहे, पण लिमिटेड. डिपेंड करतं तुम्ही कोणत्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावर. म्हणजे जर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर तिथे रिस्क खूप जास्त असते.
मिड कॅपमध्ये केली तर रिस्क कमी असते, लार्ज कॅपमध्ये केली तर रिस्क अजून कमी असते. आणि त्यातल्या त्यात डेट फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमची रिस्क खूप कमी होऊन जाते. हायब्रिडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, हायब्रिड टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमची रिस्क जी आहे ती बॅलन्स असते. म्हणजे तुमचे काही अमाऊंट इक्विटीमध्ये असतात, काही अमाऊंट तुमचे डेप म्हणजेच गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये असतात. त्यामुळे इथे सेफ्टी आपल्यावरती आहे की आपल्याला किती सेफली इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा किती इन्व्हेस्टमेंट कुठल्या टाईपच्या प्रोडक्टमध्ये करायचे हे आपल्यावरती आहे, ना की समोरच्या माणसावरती किंवा समोरच्या कंपनीवरती. लिक्विडिटी इथे आहे. जर तुम्ही आज रिडीम करताय तर उद्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आणि जेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, जेवढी करंट व्हॅल्यू तुम्हाला तिथे दिसते तेवढी करंट व्हॅल्यू तुम्ही विथड्रॉ करू शकता. म्हणजे यामध्ये तुम्हाला असं नाही आहे ना पेन्शन प्लॅनसारखेच की तुम्ही भरलेत पण तुमच्या भरलेल्या पैशापेक्षाही कमी व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळते, असं याच्यामध्ये नाही. जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी व्हॅल्यू ॲज इट इज तुम्हाला मिळणार, तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. त्यानंतर रिटर्न्समध्ये सुद्धा इथे आपल्यावरती आहे की आपण कोणत्या प्रोडक्टमध्ये जातो आहे. जर मी डेफ फंडमध्ये जातो आहे तर 7 ते 8-9% रिटर्न्स मला मिळतात. लार्ज कॅपमध्ये जातो आहे तर 10-11-12% रिटर्न्स मिळतात. स्मॉल कॅपमध्ये जातो आहे तर 18-19% रिटर्न्स मिळतात. पण या रिटर्न्सबरोबर तुमची रिस्कसुद्धा जोडलेली आहे. जेवढे तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळण्याची अपेक्षा आहे तिथे रिस्कसुद्धा तुमची खूप जास्त होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावरती डिपेंड आहेत की आपल्याला रिटर्न्स किती हवेत आणि रिस्क किती घ्यायचे हे आपण ठरवू शकतो. इन्फ्लेशनला बीट होतं का तर होतं, कारण की याच्यामध्ये कंपाऊंडिंग होतं. म्हणजे जशी जशी तुमची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते तसं तसं कंपाऊंडिंग होत राहतं. कारण की इथे असं नाही आहे ना की मी 5 वर्षासाठी SIP सुरू केली किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट यामध्ये मी जर करतो आहे तर यामध्ये असं नाही आहे की 5 वर्षानंतर मॅच्युरिटीच्या डेटलाच मला तिथे जाणं गरजेचं आहे. मी 5 वर्ष झाले, माझे काहीतरी घरामध्ये एक प्रोग्राम होता आणि त्यामुळे मला त्या मॅच्युरिटीला किंवा 5 वर्ष कंप्लीट झाल्या मला तिथे जाता आलं नाही आणि मी 5 वर्ष 6 महिन्यानंतर तिथे गेलो किंवा 5 महिन्यानंतर तिथे गेलो तर त्यावेळेस जी व्हॅल्यू आहे ना ती व्हॅल्यू मला मिळणार. म्हणजे एका दिवसाचं सुद्धा मला कंपाऊंडिंग मिळणार, त्याचा फायदा मला मिळणार. FDमध्ये किंवा पेन्शन प्लॅनमध्ये तसे ऑप्शन्सच अवेलेबल नाही. म्हणजे जर तुम्ही मॅच्युरिटीला पोहोचला नाहीत आणि 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर गेलात तर मॅच्युरिटीला जेवढी तुम्हाला पैसे मिळणार होते ना तेवढेच पैसे तुम्हाला तिथे मिळतात. काही तोटेसुद्धा आहेत. म्हणजे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुअर फंड सिलेक्शन. आपण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे तर आपल्याला माहिती असायला हवं की आपण कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, त्याच्यामध्ये रिस्क किती आहे आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे पुढे जाऊन वेल्थ क्रिएट करण्याचं. हा आहे सगळ्यात महत्त्वाचा तोटा जो सगळ्यात जास्त लोक करतात की ते फंड सिलेक्शनच करेक्ट करत नाही. त्यामुळे त्यांना त्या इन्व्हेस्टमेंटमधून तेवढं पोटेन्शियल रिटर्न्स मिळवता येत नाहीत. दुसरी गोष्ट, हा मार्केटवरती डिपेंड असतो. त्यामुळे जसं मार्केट वर खाली होतं, मार्केट फ्लक्च्युएट होतं, त्याचा NAV फ्लक्च्युएट होतो आणि NAV फ्लक्च्युएट झाला तर आपली जी करंट इन्व्हेस्टमेंट आहे ती वर खाली आपल्याला पाहायला मिळते, जी इतर प्रोडक्टमध्ये दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा जर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये करताय आणि रेग्युलरली तुम्ही जर टी बघत बसाल तर तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे माझे पैसे तर मायनस झाले, माझे पैसे तर एवढे वाढले, आज एवढे वाढले, उद्या एवढे कमी झाले. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, कारण की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यासारखंच आहे. आता यानंतरचा आपण इन्व्हेस्टमेंट पाहूयात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ज्यामध्ये सेफ्टी पूर्णपणे आहे. म्हणजे 100% सेफ्टी आहे. टॅक्सचा ॲडव्हान्टेजसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. पण यामध्ये सुद्धा तुम्हाला लिमिट्स आहेत की तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायचं याच्यावरती लिमिट्स आहेत. मिनिमम 500 रुपये तुम्ही वर्षाला इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जर मला 5 लाख, 10 लाख, 15 लाख इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तो ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल नाही. त्यानंतर लिक्विडिटी नाही. जर तुम्हाला अर्जंटली काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि तुम्हाला पैशांची गरज आहे तर तुम्ही उद्या गेलात आणि तुम्ही म्हटलात माझे PPFमधले पैसे काढून द्या तर काढता येणार नाही. मिनिमम 7 वर्षाचं तुम्हाला त्याच्यामध्ये लॉकिंग असतो आणि 7 वर्षानंतर तुम्ही त्याच्यातनं काही पार्शली विड्रॉवल करू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही लोन फॅसिलिटीज वगैरे इतर काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण ॲक्सेस करू शकतो. पण यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर याचा लॉकिंग पिरियड असतो 15 वर्षापर्यंत. त्यामुळे आपल्याला एक रेग्युलरली सवय लागते की आपल्याला त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि आपण 15 वर्षापर्यंत तरी इन्व्हेस्टेड राहतो. आणि यामध्ये सुद्धा इन्फ्लेशनला बीट करता येतं का तर नाही. पण कंपाऊंडिंगचा इथे सुद्धा बेनिफिट मिळतो, कारण की दरवर्षी तुम्ही जी काही अमाऊंट भरता त्याच्यावरती जे काही इंटरेस्ट
असतं ते ॲड होतं पुढच्या वर्षी. पुन्हा जी अमाऊंट भरता त्याच्यावरती जे इंटरेस्ट लागतं ते टोटल व्हॅल्यूवरती लागतं, ना की तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटवरती. त्यामुळे कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळतो. पण इथे लिमिट आहे ना, तुम्हाला 1.5 लाखापर्यंतच वर्षाला इन्व्हेस्टमेंट करता येते. तर त्यामुळे इन्फ्लेशनला जर बीट करायचं असेल तर आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये तो ऑप्शन नाही, आणि त्यामुळे आपल्याला लाँग टर्ममध्ये जाऊन इन्फ्लेशनला बीट करता येत नाही. यानंतरचा ऑप्शन आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपल्याला माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत आणि जर मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर मी गोल्डचा ऑप्शन यूज करू शकतो. कारण की आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गोल्डचा ऑप्शन घेतलेलाच असतो. पूर्वीपासून तो आपल्याकडे चालत आलेला आहे. आपण काही पैसे आले की आपण गोल्ड विकत घेतो, म्हणजे एक प्रकारे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता ही एक सेफ असेट आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला गरज असेल ना, खूप मेडिकल एमर्जन्सी आहे किंवा काहीही गरज असेल, एमर्जन्सी आली आणि आपल्याला पैशांची गरज आहे, तर आपण हे सोनं लगेच विकू शकतो. कुठल्याही ज्वेलर्समध्ये गेलात, तुमच्याकडे बिल वगैरे असेल तर तुम्ही ते विकून लगेच पैसे घेऊ शकता. त्यामुळे याच्यामध्ये लिक्विडिटी असते. पण याच्यामध्ये काही तोटेसुद्धा आहेत. पहिला तोटा म्हणजे सिक्युरिटी इश्यू. आपण जे काही सोनं विकत घेतो आहे की ते आपण घरामध्ये ठेवू शकत नाही, कारण की आता सोन्याचे भाव तुम्हाला तर माहिती आहे एवढे 1-1.25 लाखापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे घरामध्ये ठेवलं तर रिस्क तर आहेच. याच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर जर मला 1 तोळं सोनं घ्यायचे तर जवळपास 1 लाख रुपये पाहिजे. 1 ग्राम सोनं जर मला घ्यायचे तर जवळपास माझ्याकडे 10 ते 11 हजार रुपये पाहिजेत, तर मी 1 ग्राम सोनं विकत घेऊ शकेन. आणि त्याचबरोबर याच्याबरोबर लागते ट्रान्झॅक्शन कॉस्ट. म्हणजे जर मी काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे, सोनं घेतो आहे, तर त्याच्यासाठी मी जर काही एखादा दागिना बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार, ट्रान्झॅक्शन कॉस्ट. म्हणजे घडवणूक लागणार, GST लागणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आल्याच. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर येतात. त्यामुळे इथे जी ही इन्व्हेस्टमेंट आहे ती सेफ तर आहे, पण त्याबरोबर थोडीशी रिस्कीसुद्धा आहे. यानंतर आहे सेविंग अकाउंट. आता सेविंग अकाउंट हा काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नाही आहे, पण बऱ्याच लोकांचा आहे ना सेविंग अकाउंटमध्येच पैसे पडलेले असतात. म्हणजे सॅलरी येते, अकाउंटमध्येच पडते. 2-2, 4-4, 5-5, 10-10 लाख रुपयेसुद्धा सेविंग अकाउंटमध्ये आहेत. त्यांना माहितीच नाही की आपण सेविंग अकाउंटमध्ये पैसे ठेवतो म्हणजे ते एक प्रकारे डंप करतो आहे, तिथे त्या डब्यामध्ये ठेवून देतो आहे. त्याच्यामध्ये कुठलेही इन्क्रिमेंट होत नाही. पण त्याच सेविंग अकाउंटमध्ये जर तुम्ही ऑप्शन ॲक्टिवेट करून घेतला ऑटो FDचा, तर ऑटोमॅटिकली काही अमाऊंट दर महिन्याच्या त्या अकाउंटमधनं FD होईल, जेणेकरून तुम्हाला थोडंफार तरी इंटरेस्ट जास्त मिळेल तुमच्या सेविंग अकाउंटमधून. पण सेविंग अकाउंट हे कुठलाही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नाही. तुम्ही 15 वर्ष 20 वर्ष जरी त्याच्यामध्ये पैसे ठेवून दिलात ना, तरी तुमचे पैसे काही फार वाढणार नाहीत. थोडेफार वाढतील, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे SMS चार्जेस, हे चार्जेस, ते चार्जेस करून ते ऑटोमॅटिकली पैसे तुमचे काढूनच घेतात. त्यामुळे सेविंग अकाउंट हा काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी सेविंग अकाउंटमध्ये पैसे जमा केले म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट केली, तर ही धारणा टोटली चुकीची आहे. तर हे काही ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचार करू शकता. आता पुन्हा एकदा आपण हे सगळं जे काही पाहिलं त्याचा एक रिव्ह्यू घेऊयात. तर याच्यामध्ये मी पहिला ऑप्शन जो तुम्हाला सांगितला तो होता फिक्स्ड डिपॉझिट, ज्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी आहे, पण सेफ्टीबरोबर आपल्याला लिक्विडिटी नाही, रिटर्न्स नाही आणि इन्फ्लेशनला बीट करता येत नाही. पेन्शन प्लॅनमध्ये सेफ्टी आहे, गॅरंटेड पेन्शन मिळते, पण लिक्विडिटी नाही, रिटर्न्स जेवढे पाहिजे त्या कंपेअर नाही, इन्फ्लेशनला बीट करता येत नाही आणि सरेंडर व्हॅल्यू खूप कमी मिळते. त्यानंतर आहे म्युच्युअल फंड. याच्यामध्ये सेफ्टी, रिटर्न्स, लिक्विडिटी हे सगळ्या गोष्टी आपल्यावरती आहे, पण इन्फ्लेशनला बीट करते का, तर हो. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा काही तोटेसुद्धा आहेच. त्यामध्ये सगळ्यात पहिला तोटा म्हणजे पुअर फंड सिलेक्शन आणि मार्केट मुवमेंट्स. तुम्ही जर योग्य वेळेस इन्व्हेस्टमेंट केली नाही त्या फंड्समध्ये तर तुम्हाला त्यातून रिटर्न्स मिळणार नाही, हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे PPF, ज्याच्यामध्ये सेफ्टी पूर्णपणे आहे, टॅक्सचा ॲडव्हान्टेजसुद्धा मिळतो, पण यामध्ये सुद्धा लिक्विडिटी नाही, रिटर्न्स तुम्हाला जास्त घेऊन जाता येत नाहीत. इन्फ्लेशनला बीट करता येईल का, तर नाही, कारण की याच्यामध्ये लिमिट्स आहेत, तेवढेच अमाऊंट तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतरचा ऑप्शन आपण पाहिला गोल्ड, ज्याच्यामध्ये सेफ्टी आहे, लिक्विडिटी आहे, पण सिक्युरिटी इश्यू आहे, हाय कॉस्ट लागते, ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागते, हाय इन्व्हेस्टमेंटसाठी जास्त पैसे लागतात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि त्यानंतरचा टाईप पाहिला आपण सेविंग अकाउंट, ज्याच्यामध्ये सेफ्टी आहे. जर तुमचं नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असेल तर सेफ्टी आहे, पण तुम्हाला रिटर्न्स ॲज कम्पेअर खूप कमी मिळतात आणि इन्फ्लेशनला बीट करता येत नाही. पण यामध्ये आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन कुठला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडीफार रिस्क आहे, पण त्याचबरोबर आपल्याला रिटर्न्स चांगले मिळू शकतात आणि फ्युचरमध्ये इन्फ्लेशनला बीट करता येईल, तर तो ऑप्शन आहे म्युच्युअल फंड, ज्यामध्ये तुम्हाला सेफ्टी तर आहेच, रिटर्न्स आपल्या हातामध्ये आहेत, लिक्विडिटी आहे, इन्फ्लेशनला बीटसुद्धा करता येतं आणि आपल्याला हवी तेवढी इन्व्हेस्टमेंट यामध्ये करता येते.
पण यामधले तोटे मगाशी सांगितल्याप्रमाणे पुअर फंड सिलेक्शन, म्हणजे जर तुमचं फंड सिलेक्शन चुकलं तर तुम्हाला फ्युचरमध्ये जे एक्सपेक्ट रिटर्न आहेत ते मिळणार नाहीत. आणि मार्केट फ्लक्च्युएशननुसार जर वर खाली झालं तर ती रिस्क घेण्याची कॅपेबिलिटी आपल्यामध्ये असायला हवी, तरच हे प्रोडक्ट तुमच्यासाठी आहे. तर ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे ऑप्शन्स पाहिले. आता यामध्ये आपल्याला ठरवायचं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि आपल्याला कशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर हाच उद्देश होता या व्हिडिओचा, की आपल्याकडे आत्ता ऑप्शन कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये काय फायदे आहेत, काय तोटे आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.